त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करावं आणि जनतेला स्वतः मतदान करू द्यावं, करू दिलं पाहिजे असं आम्ही सगळ्यांना आवाहन करू। पळीची जर परिस्थिती बघितलं तर करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। यापुढे बी मी सगळे पत्र दिले आहेत। 450 कोटी रुपये या नगरपालिकेमध्ये स्थानिक नेत्यांनी आणि नगरपालिके ज्यांनी चालू त्यांना भ्रष्टाचार केला आहे। गटार योजना असेल, नळ योजना असेल, तुमची तीर्थिका क्षेत्र असेल, दलित वस्ती असेल, इकडले पैसे इकडले हेडवर करून करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे। तो भ्रष्टाचार उघडा करण्यासाठीच आम्ही आता दीपक देशमुख त्यांचा प्रवेश आमच्या पक्षात झालेला आहे। आम्ही आता सर्व मिळून नगरसेवक, नगर अध्यक्षाचे उमेदवार हे सर्व मिळून या भ्रष्टाचाराला आम्ही सगळं बाहेर काढू, लोकांना सांगू कसा भ्रष्टाचार केला आहे। लोकांना माहीतच आहे तरी पण आम्ही समजून सांगू कसं केलं आहे। आणि येणारी नगरपालिका ही जनतेने आमच्या ताब्यात द्यावा। पळीचा व्यापार सुरळीत करण्यासाठी व्यापार हे सर्वांना व्यापार प्रत्येकाच्या जागेवर असतो, कोणाचं दुकान असतं कसं त्याचं असतं, सर्वांचे दुकान चालले पाहिजे, सर्वच धंदे